डिअर फ्रेंड्स, वेलकम टू व्हीटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस. आजचा प्रश्न कोणता आहे, प्रश्न काय आहे हे नीट बघा. मित्रांनो, जर सिंग्युलर प्लुरल हे जर तुम्हाला माहिती असेल, सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. बॉयचं अनेक वचन बॉयज आहे, म्हणजे एक मुलगा अनेक मुले, एक मुलगी अनेक मुली. या ठिकाणी तुम्ही एक वचनाचं अनेक वचन कसं केलं, या नाउनला तुम्ही एस एस प्रत्यय लावला म्हणजे अनेक वचन झालं. पण मित्रांनो, ड्रिंक हे क्रियापद आहे, हे काही कॉमन नाउन नाही आहे. जर ड्रिंकला मी जर ड्रिंक्स असं जर बोललो तर हे ड्रिंक्स अनेक वचन आहे का, हा प्रश्न माझा तुम्हाला आहे आणि तुमच्या माध्यमातून मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, ड्रिंक हे एक वचनात आहे का अनेक वचनात आहे. आता तुम्ही असं बोलाल बॉयज हे अनेक वचन आहे, कारण ह्या सामान्य नामाला म्हणजेच या कॉमन नाउनला तुम्ही काय लावला, येस प्रत्यय लावला. मग जर असंच येस प्रत्यय जर तुम्ही ड्रिंक्सला जर लावला तर हे ड्रिंक्स अनेक वचनात आहे का, मला तुम्ही सांगा. हे ड्रिंक्स अनेक वचनात आहे का? मी जर तुम्हाला असं बोललो हे ड्रिंक अनेक वचनात आहे, हे ड्रिंक एक वचनात आहे, तुम्ही बोलाल सर काय चेष्टा करताय, हे अनेक वचन दिसतंय, मग हे अनेक वचन का बरं नाही. हे अनेक वचन नाही, हे एक वचन आहे आणि हे अनेक वचन आहे. हे क्रियापद अनेक वचनी आहे, मात्र हे जे नाउन आहे ना हे एक वचनी आहे. सर असं कसं शक्य आहे? सोपी गोष्ट आहे. तुम्ही टेन्सेस शिकला असाल, तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर द्यायला सुरुवात करतो आणि प्रश्न जर समजला नसेल पुन्हा तर पुन्हा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढू शकता आणि माझं जे उत्तर आहे हे मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. आय ड्रिंक, वी ड्रिंक, यू ड्रिंक, दे ड्रिंक, ही ड्रिंक्स, शी ड्रिंक्स, इट ड्रिंक्स असं मी केव्हा बोलतो? सिंपल प्रेझेंट टेन्सचा नियम आहे ना. म्हणजे जर या ठिकाणी जर तुम्ही असं बघितलं वी ड्रिंक, यू ड्रिंक, दे ड्रिंक, ही ड्रिंक्स आपण असं बोलतो ना, ही ड्रिंक्स असं आपण का बोलतो? साध्या वर्तमान काळाचा नियम आहे. कोणता नियम आहे? तृतीय पुरुषी एक वचनी कर्त्याच्या नंतर क्रियापदाला एस एस प्रत्यय लावतो. अनेक वचनी कर्त्यांच्या नंतर क्रियापदाला एस एस प्रत्यय लावतो का? नाही लावत. म्हणजे वी ड्रिंक आपण असं बोलतो. यू ड्रिंक तुम्ही पितात, ते पितात, तिथे ते 10 मुलं आहेत ते पितात. दे ड्रिंक म्हणजे अनेक वचनी कर्ता आहे आणि हे जे क्रियापद आहे हे एक वचनात आहे का अनेक वचनात आहे? अनेक वचनी कर्त्याच्या नंतर क्रियापद अनेक वचनीच असतं ना. या ठिकाणी वी ड्रिंक हे जे ड्रिंक क्रियापद आहे हे जरी क्रियापदाचं पहिलं रूप असलं, त्याला एस एस प्रत्यय जरी नसला तरी हे अनेक वचनी क्रियापद आहे. मात्र याला एक अपवाद आहे. जसं मी तुम्हाला बोललो होतो आय आणि यूचा, एक वचनी आय आणि एक वचनी यूचा अपवाद हा नेहमी लक्षात ठेवा. मात्र वी ड्रिंक, यू ड्रिंक, दे ड्रिंक हे तर अनेक वचनी ना. ही शीट काय आहे हो? तृतीय पुरुषी एक वचनी करते आहे. ही ड्रिंक्स तेथे एक मुलगा आहे की जो आपल्यामध्ये नाही, तो पितो म्हणजे एकच मुलगा पितो. शी ड्रिंक्स ती पिते. राम एकच आहे ना, राम ड्रिंक्स राम पितो. अमिताभ बच्चन ड्रिंक्स अमिताभ बच्चन पितो, एकच आहे ना. मग या ठिकाणी मी ड्रिंक बोललो का ड्रिंक्स बोललो? अहो मी ड्रिंक्स बोललो ना. मग हे क्रियापद अनेक वचनात आहे का? नाही. कर्ता जर एक वचनात असेल तर क्रियापद पण एक वचनातच असतं ना. या ठिकाणी पुन्हा बघा आय एम, वी आर, यू आर, दे आर. हे जे आर आहे टुबीचं रूप आहे, सहायकारी क्रियापद आहे. मला सांगा हे आर एक वचनातले का अनेक वचनातले? तुम्हाला आतापर्यंत एवढंच माहिती असेल सर आम्हाला एक वचन अनेक वचन फक्त नामांमध्ये माहिती आहे. एका मुलाचे आपण अनेक मुलं करू शकतो. अ बॉयचं बॉयज, जसं अ पेन पेन्स. ह्या क्रियापदांचं देखील अनेक वचनी रूप होतं ना. मग हे जे करते आहे हे अनेक वचनी आहे ना. आता या ठिकाणी बघा इज एक वचनात आहे का अनेक वचनात आहे? एक वचनात आहे. का बरं? अहो करते एक वचनी आहे ना. म्हणजे एक नियम माझ्या लक्षात आला, एक वचनी कर्त्याला एक वचनी क्रियापद, अनेक वचनी कर्त्याला अनेक वचनी क्रियापद. प्रश्न काय होता? पुन्हा बघा या ठिकाणी लक्षात आलं नसेल ते स्ट्रक्चर लक्षात ठेवा. अनेक वचनी कर्ता, अनेक वचनी क्रियापद. वी आर, यू आर, दे आर, ही इज एक वचनी कर्ता, एक वचनी क्रियापद, अनेक वचनी कर्ता, अनेक वचनी क्रियापद. चला मी तुमची एक छोटीशी टेस्ट घेतो. प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला मिळणारच आहे. ड्रिंक हे एक वचनातले का अनेक वचनातले? कसं ठरवणार? पाठीमागे करते कोणते आहेत? वी एक वचन आहे का? नाही ना, आपण सगळे अनेक आहोत. व्याकरणाच्या भाषेमध्ये वी ड्रिंक आपण असं बोलतो ना. दे ड्रिंक अनेक बोलतो ना. दे ड्रिंक ते पितात. हे दे काय आहे? तिथे 10 मुलं आहेत ते पितात. म्हणजे हे जे ड्रिंक आहे एक वचनातले का अनेक वचनातले? हे अनेक वचनातलं आहे, कारण अनेक वचनी करता अनेक वचनी क्रियापद. या ठिकाणी जर असं असलं असतं इट आणि इट्स, मला सांगा हे जे इट आहे हे एक वचनातले का अनेक वचनातले? अनेक वचनातलं आहे. का बरं? वी इट, यू इट, दे इट आपण असं बोलतो. आपण असं बोलत नाही ना. वी इट्स असं बोलत नाही. असं का बोलत नाही? हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा नियम आहे. ही इट्स आपण असंच बोलतो. शी इट्स म्हणजे ह्या क्रियापदाची हवा काढतो, एस एस प्रत्यय लावतो. तृतीय पुरुषी एक वचनी कर्त्याच्या नंतर क्रियापदाला एस एस प्रत्यय लावा. मात्र अपवाद फक्त एकच आहे, एक वचनी आय आणि एक वचनी यूचा. प्रथम पुरुषी एक वचन आणि द्वितीय पुरुष एक वचन. जाऊ द्या, हे जर नाही कळालं प्रश्न काय होता समजून घ्या. अनेक वचनी कर्ता, अनेक वचनी क्रियापद, एक वचनी कर्ता, एक वचनी क्रियापद. मग आता या ठिकाणी हे जे ड्रिंक आहे हे
अनेक वचनातच आहे आणि हे जे ड्रिंक्स आहे हे एक वचनातलं आहे. स्ट्रक्चर सोपं आहे. याचा फायदा मला कुठे होणार आहे? व्याकरणात होणार आहे. करते एक वचनी का अनेक वचनी हे देखील तुम्हाला चटकन समजू शकतं. सब्जेक्टची व्हर्ब बरोबर ऍग्रीमेंट काय आहे हे देखील लगेच समजू शकतं. वाक्य मी दिलेलं आहे राम ड्रिंक्स. चला आता मी कर्त्याकडे बघत नाही, मी क्रियापदाकडे बघतो. मला सांगा ड्रिंक्स हे जे क्रियापद आहे ज्याला एस प्रत्यय लावलेला आहे, क्रियापदा कॉमन नाउन मी बोलत नाही. हे जे ड्रिंक्स आहे ना हे एक वचनातलं आहे. हो मग करता पण एक वचनातलाच असेल ना. एक वचनी आय एक वचनी चा आपद सोडून फक्त तो आपद तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग जर एक वचनी क्रियापद असेल तर करता पण एक वचनीच पाहिजे ना. मग राम काय आहे? अनेक वचनी आहे का? नाही, एक वचनी आहे. दे ड्रिंक मला माहिती आहे, मी शिकलेलो आहे. ड्रिंक हे एक वचनातलं आहे का? नाही, अनेक वचनातलं आहे. मग दे हा करता एक वचनी असेल का अनेक वचनी असेल? तुम्हीच सांगा. राम अँड श्याम ड्रिंक आपण असं बोलतो, हे ड्रिंक अनेक वचनातलं आहे म्हणजे राम अँड श्याम काय आहे? अनेक वचनी करते आहेत. राहुल सर टीचेस इंग्लिश, क्रियापद कोणतं आहे? टीचेस आहे. क्रियापदावरून तुम्ही करता एक वचनी का अनेक वचनी ओळखा. टीचेस काय आहे? एक वचनी का अनेक वचनी? पुन्हा स्ट्रक्चर मध्ये या आणि या स्ट्रक्चर मध्ये मला जर असं बोलायचं असेल वी टीच, यू टीच, दे टीच, ही टीच का टीचेस? ही टीचेस, शी टीचेस, इट टीचेस, राम टीचेस, श्याम टीचेस, राहुल सर टीचेस. राहुल सर करता एक वचनी आहे म्हणून स्ट्रक्चर असं तयार होतं. याचा फायदा बघा कुठे होतो? काहीच करू नका. या क्रियापदाकडे बघून मला सांगा करता एक वचनी असेल का अनेक वचनी असेल? फक्त अपवाद एक वचनी येऊ, एक वचनी आयचा लक्षात घेऊन. याच्या अगोदरचे जे करते आहे ना हे अनेक वचनातले आहे. राहुल सर अँड माहेश्वरी मॅडम हे दोन करते आहे आणि वाक्याचं फॉर्मेशन असं झालेलं आहे. मला सांगा फक्त क्रियापदांकडे बघून एक वचनातले आहे का अनेक वचनातले आहे? कलेक्ट अनेक वचनात जाईल, वॉचेस एक वचनात जाईल, थिंग्स एक वचनात जाईल. कसं? ही थिंग्स, शी थिंग्स हे करता एक वचनी, ही थिंग्स, राम थिंग्स, राम एक वचनी म्हणून हे एक वचनातलं आहे. राईट अनेक वचनातलं आहे. वी राईट, यू राईट, दे राईट ते अनेक मुलं लिहितात. बॉईज राईट अँड अ बॉय राईट्स. हेल्प्स एक वचनातलं का अनेक वचनातलं आहे? लगेच स्ट्रक्चर मध्ये जा. आय हेल्प, वी हेल्प, यू हेल्प, यू हेल्प, दे हेल्प, ही हेल्प्स. मग शी हेल्प्स एक वचनी, ती मुलगी एक वचनी आहे. शी हेल्प्स आपण असं बोलू शकतो. मित्रांनो बघा किती सोपं आहे ना. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. वी ड्रिंक अनेक वचनी क्रियापद, यू ड्रिंक अनेक वचनी क्रियापद, दे ड्रिंक अनेक वचनी क्रियापद, ही ड्रिंक्स एक वचनी क्रियापद. स्ट्रक्चर लक्षात ठेवा. प्रश्न काय होता? ड्रिंक क्रियापद एक वचनातलं आहे का अनेक वचनातलं आहे? मी जर तुम्हाला बोललो कलेक्ट हे क्रियापद एक वचनातलं आहे का अनेक वचनातलं आहे? चटकन मला तुम्ही सांगू शकता ना सर कलेक्ट अनेक वचनातलं आहे क्रियापद. क्रियापदांच्या बाबतीत बोलते कारण अनेक वचनी कर्त्यांच्या नंतर आपण अनेक वचनी क्रियापद घेतो. बऱ्याच जणांना हेच कळलं नसेल, अरे क्रियापद देखील एक वचनी आणि अनेक वचनी असतात का? आतापर्यंत आम्ही फक्त कॉमन नाउन एवढंच आम्हाला एक वचन अनेक वचन माहिती होतं. जसं अ ग्लास ग्लासेस, अ पेन पेन्स, पण क्रियापद देखील अनेक वचनी असू शकतात. तर मित्रांनो याचा तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त एक वचनी आय आणि एक वचनी यूचा अपवाद जर लक्षात जर ठेवला तर हे ड्रिंक एक वचनातलं आहे, नाही 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 अनेक वचनातलं आहे. हे ड्रिंक्स एक वचनातलं आहे. एम एक वचनातलं गृहीत धरा. अपवाद आहे. आर अनेक वचनातलं आहे कारण करते अनेक वचनी आहे. इज एक वचनातलं क्रियापद आहे कारण करते एक वचनी आहे. प्रॅक्टिस करायची आहे आणि जर तुम्हाला हे किचकट वाटत असेल तर आमचे सिक्वेन्स वाईज व्हिडिओज आमच्या ग्रामरच्या कोर्समध्ये आहे, आमच्या स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये आहे. हे जर व्हिडिओज जर तुम्ही बघितले ना, मी जे शिकवतो ना हे चटकन तुम्हाला समजणार आहे. म्हणून तुम्ही VT शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस इन्स्टॉल करा. आमच्या ॲपमध्ये जाऊन 60 ते 90 दिवसांचा एक खूप सुंदर कोर्स आहे की ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला 4 पुस्तकं तुमच्या पत्त्यावर देत असतो. 200 अधिक क्रमप्राप्त व्हिडिओज आहेत आणि किंमत देखील अतिशय कमी आहे. त्याचबरोबर हा जो कोर्स आहे A to Z ग्रामर विथ रायटिंग स्किलचा कोर्स इतका छान आहे, कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी ना खूप उपयुक्त आहे. तर मित्रांनो इन फ्युचर तुम्ही माझ्याबरोबर ऑनलाईन क्लासेसमध्ये देखील सहभागी होऊ शकता. पण अगोदर रेकॉर्डेड व्हिडिओज बघा. आमचं VT शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप इन्स्टॉल करा. हिंदीचं जे ॲप आहे ना यू कॅन स्पीक इंग्लिश किट आहे, त्यामध्ये मी हिंदी भाषेतून शिकवलेलं आहे. पण आपली मातृभाषा मराठी आहे म्हणून मराठीमध्ये मी तुम्हाला काही टेक्निक्स देणार आहे आणि मोर दॅन 1000 क्वेश्चनची जी सिरीज आहे ना मी युट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये देणार आहे की जी अशी सिरीज आतापर्यंत युट्यूबवर कोणीही आणलेली नाही. आणि या प्रश्न उत्तरांचा फायदा ना तुम्हाला खूप होणार आहे. तुम्हाला ग्रामरमध्ये होणार आहे, स्पोकनमध्ये होणार आहे आणि माझ्याकडे खूप असे प्रश्न आहेत तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड करणार आहे. मित्रांनो प्रॅक्टिस करा आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जा.